हॅलो स्टुडंट्स, कधी तुम्हाला डिस्काउंट, मार्क्स किंवा प्रॉफिट समजायला प्रॉब्लेम येतो का? आज आपण शिकणार आहोत एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक, पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे पर 100 म्हणजेच 100मधून किती भाग. डोंट वरी, आपण हा टॉपिक अगदी सोप्या पद्धतीने एक्झाम्पल्स सोबत समजून घेणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, कारण आजचा व्हिडिओ तुमच्या पर्सेंटेज स्ट्रॉंग करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड अँड मेक मॅथ्स इझी अँड फन. पर्सेंटेज. व्हॉट इज पर्सेंटेज? टक्केवारी म्हणजे काय? पर्सेंटेज मीन्स पर 100. टक्केवारी म्हणजे प्रति 100, 100पैकी सिम्बॉल. इट इज डिनोटेड बाय this symbol. Example, 50% is equal to 50 divided by 100. 15 1 is 15, 15 2 is 2 is equal to 1 by 2. 25 do as it is. 25% is equal to 25 divided by 100 is equal to 25 1 is 25, 25 4 is 100. Percentage is just a fraction or decimal in another form. Percentage is just a fraction or decimal in another form. Percentage means per 100. 50% is equal to 50 divided by 100. 25% is equal to 25 divided by 100. Percentage means per 100. Convergence, रूपांतर. आपण percentage to fraction, percentage to decimal and त्याच्या उलट रिव्हर्स प्रोसेस, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, डेसिमल टू पर्सेंटेज. आता आपल्याला हे पाहायचं आहे. चला तर आपण पाहू. पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आपण कन्वर्ट कसे करणार. पर्सेंटेज आपल्याला दिलेलं आहे 50%. उदाहरण, याला आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 50% पर 100. पर्सेंटेज म्हणजे पर 100 डिवाइड 50 डिवाइडेड बाय 100. दिस झिरो कॅन्सल. 5 1 is 5, 5 2 is 10, 2 1 by 2. पर्सेंटेज टू फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट झालं. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. 20% मीन्स 20 डिवाइडेड बाय 100 पर 100. दिस टू कॅन्सल. 2 1 is 2, 2 5 is 10, 1 by 5. दॅट्स ऑल. पर्सेंटेज टू डेसिमल. इथे आपल्याला 75%चं एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण 50%चं पाहू. याच्या उलट 50% दिलेलं आहे. पर्सेंटेज म्हणजे पर 100. 50 डिवाइडेड बाय 100. दिस झिरो कॅन्सल. 5 1 is 5, 5 2 is 10, 1 by 2. आता आपल्याला याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपण याला रूपांतर करू. वरी डिवाइड करू. 0.5 110 0. 75%. 75 डिवाइडेड बाय 100. याला डिवाइड करा. 0.75. दॅट्स ऑल. फ्रॅक्शन टू पर्सेंटेज. आता आपण पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, पर्सेंटेज टू डेसिमल करत असताना आपण त्याला 100ने डिवाइड करत होतो. आता त्याच्या उलट करायचं आहे. फ्रॅक्शन टू पर्सेंटेज आहे, मग आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आपल्याला इथे फ्रॅक्शन
गिवन दिलेला आहे 1/4 इंटू 100. आता आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपण याला करणार काय, 4 याला डिवाइड करणार. हे फॉर्म्युला आहे. रिमेंबर दिस. गिवन फ्रॅक्शन इंटू 100. 4 2 8, 2 उरलेत. 4 पंचे 20, 25%. डेसिमल टू पर्सेंटेज मल्टिप्लाय बाय 100. इथे डेसिमल दिलेला आहे 0.6. गिवन डेसिमल इंटू 100 6. डेसिमल किती नंतर आहे, 1 नंतर. 600 इज इक्वल टू 60%. दॅट्स ऑल. फाइंडिंग पर्सेंटेज ऑफ अ नंबर. आपल्याला एखादा नंबर दिलेला आहे 50% ऑफ 20, 20% ऑफ 50. तर आपण त्याचं पर्सेंटेज कसं फाइंड करणार, तर आपल्याला इथे बघायचं आहे. फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला गिवन काय आहे, तर पर्सेंटेज इंटू गिवन नंबर. पर्सेंटेज इंटू गिवन नंबर divided by 100. Remember, this is very important to solve problem. Find percentage of number. नंबरचा पर्सेंटेज काढायचा आपल्याला. Find 20% of 50. 20% of 50. पर्सेंटेज गुणिले नंबर डिवायडेड बाय 100. तर किती येईल पर्सेंटेज, त्या नंबरचा पर्सेंटेज किती येईल, दिस झिरो कॅन्सल केल्यानंतर 10. टक्केवारी गुणिले संख्या डिवायडेड बाय 100. हे पर्सेंटेज ऑफ नंबर फाइंड करण्याची मेथड आहे. रूल्स. इन्क्रीज अँड डिक्रीज, वाढ व घट. इन्क्रीज न्यू व्हॅल्यू बरोबर ओरिजिनल प्लस इन्क्रीज. नवीन व्हॅल्यू बरोबर ओरिजिनल प्लस इन्क्रीज इज इक्वल टू. एक्झाम्पल, इन्क्रीज 100 बाय 20. 20% 100. इन्क्रीज 100 बाय 20% बरोबर 120. डिक्रीज 10%. न्यू व्हॅल्यू इज इक्वल टू ओरिजिनल मायनस डिक्रीज. डिक्रीज 100 बाय 10%. 10 minus 100 90. प्रॉफिट अँड लॉस, नफा व तोटा. प्रॉफिट नफा. सेलिंग प्राइस SP इज ग्रेटर CP कॉस्ट प्राइस. हे प्रॉफिटसाठी. लॉससाठी SP लेस दॅन सेलिंग प्राइस लेस दॅन CP कॉस्ट प्राइस. आणि प्रॉफिट पर्सेंट कसं फाइंड करणार आपण, प्रॉफिट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस इंटू 100. किती प्रॉफिट होत आहे आपल्याला, प्रॉफिट पर्सेंट झालं. एक्झाम्पल इथे बघा, CP कॉस्ट प्राइस किती आहे 100. सेलिंग प्राइस किती आहे 120. आपल्याला प्रॉफिट किती होणार, प्रॉफिट बरोबर SP मायनस CP. प्रॉफिट किती झालं आपल्याला 20. आपल्याला प्रॉफिट 20 झालं. प्रॉफिट पर्सेंट आपण कसं फाइंड करणार, आपल्याला प्रॉफिट पर्सेंट फाइंड करायचं आहे. प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट डिवायडेड बाय CP इंटू 100. प्रॉफिट किती झालेला आहे आपल्याला 20. CP किती आहे 100 गुणिले 100.
प्रॉफिट पर्सेंट काय झालं 20. रिमेंबर फॉर्म्युला इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन मॅथ. बरोबर, आपला आन्सर इज बरोबर. डिस्काउंट लॉस सेम. लॉस किती होणार, लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. डिस्काउंट मार्केट प्राइस. डिस्काउंट किती आहे, डिस्काउंट बरोबर मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. डिस्काउंट पर्सेंट, डिस्काउंट डिवायडेड बाय मार्केट प्राइस. डिस्काउंट पर्सेंट काढायचं झालं तर डिस्काउंट डिवायडेड बाय मार्केट प्राइस इंटू 100. मार्केट प्राइस सेलिंग प्राइस. डिस्काउंट मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मार्केट प्राइस 1000, सेलिंग प्राइस 800, डिस्काउंट 200. तर डिस्काउंट पर्सेंट किती निघणार, डिस्काउंट डिवायडेड बाय मार्केट प्राइस इंटू 100. सेम लाईक प्रॉफिट. डिस्काउंट मार्केट प्राइस एम मायनस एस. मार्केट प्राइस आहे 1000 मायनस 800, इथे किती येते 200. डिस्काउंट पर्सेंट कसं काढायचं, डी पर्सेंट मार्केट डिवायडेड बाय डिस्काउंट. डिस्काउंट डिवायडेड बाय मार्केट प्राइस. डिस्काउंट डिवायडेड बाय मार्केट प्राइस इंटू 100. डिस्काउंट किती आहे, डिस्काउंट किती आहे, डिस्काउंट 200, मार्केट प्राइस 1000 into 100. this डिस्काउंट आहे 20%. रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स. शॉपिंग डिस्काउंट्स. यस, आपण जेव्हा कधी भी शॉपिंग करायला, तुम्ही कधी शॉपिंग करायला गेलात का? शॉपिंग करायला गेल्यानंतर आपण त्या दुकानदाराला त्या वस्तूवर कधी डिस्काउंट मागितलात का? ऑफकोर्स तुम्ही मागितलेच असाल. डिस्काउंट आपण शॉपिंगवर मागत असतो. एक्झाम मार्क्स. आता SSC बोर्डला तुला किती पर्सेंटेज पडलेत, HSC बोर्डमध्ये तुला किती पर्सेंटेज पडलेत, CBSE बोर्डमध्ये तुला किती पर्सेंटेज पडलेत, हे आहे एक्झाम मार्क्सचं कॅल्क्युलेशन. बँक इंटरेस्ट. तुमचे पप्पा, तुमचे वडील बँकेमध्ये लोन घेण्यासाठी गेलेलेच असतील. त्यांना तुम्ही कधी विचारा, बँक तुम्हाला तुमच्या लोनवर बँक किती टक्के इंटरेस्ट घेत आहे, मग ते तुम्हाला सांगतील बँक इंटरेस्ट. पॉप्युलेशन ग्रोथ. आपण बघत आहात पॉप्युलेशन ग्रोथ 5%, 2%, 3%ने वाढतच आहे वरचेवर. तुम्हाला माहीत आहे का, इंडिया पॉप्युलेशनमध्ये 1 नंबरला आहे. चायनाला सुद्धा मागे पाडलेला आहे. विचार करा. टक्केवारी आपल्या जीवनात सर्वत्र वापरली जाते. कॉमन मिस्टेक. आपण कॉमन मिस्टेक काय करता? फॉरगेटिंग टू डिवाइड बाय 100. आपण 100 डिवाइड करत नाही किंवा मल्टिप्लाय करत नाही. डिवाइड आणि मल्टिप्लाय आपल्याला करणं आवश्यक आहे. रॉंग कन्वर्जन. आता आपण कन्वर्जन शिकलं. पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, पर्सेंटेज टू डेसिमल, डेसिमल टू पर्सेंटेज, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज. आपण हे कन्वर्जन शिकल्या. आपण ते कन्वर्जन करत असताना रॉंग कन्वर्जन करतो, ते करायचं नाही. कम्प्युजिंग इन्क्रीज अँड डिक्रीज.
इथे पण आपण कन्फ्यूज होत असतो. ऑलवेज फॉलो फॉर्म्युला स्टेप बाय स्टेप. इन मॅथमॅटिक्स फॉर्म्युला इज very important to solve any problem. This is the final concept. Percentage is equal to fraction is equal to decimal. Very important for real life maths. टक्केवारी म्हणजे भिन्न किंवा अपूर्णांक आणि दशांश यांचेच रूप आहे. थँक यू फॉर वॉचिंग. सो स्टुडंट्स, आज आपण पर्सेंटेज हा टॉपिक सोप्या पद्धतीने समजून घेतला. जर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि TSIM ला सबस्क्राईब करायला विसरू नका. द शोभा इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे मॅथ्स शिकणं खूप सोपं आहे. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड रिमेंबर, मॅथ इज इझी when you understand it. See you in the next video.